नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या अक्षरा फॅशन या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, बघा असा आपल्याकडे छोटासा काठ होता आणि या काठाचा असा आपल्याला वापर करायचा आहे ज्यामुळे आपल्या ब्लाऊजला एकदम सुंदर असा लुक येईल. आणि हा काठ वापरून आपण अशी भन्नाट अशी ब्लाऊज डिझाईन बनवणार आहे. तर बघा आता काय केलेलं आहे, तर पहिल्यांदा काय केले, अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे, मेन फॅब्रिकवरती ठेवून घेतलेलं आहे. मेन फॅब्रिक जे आहे ते आपलं सरळ बाजूवरती ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून दिलेलं आहे. आता पाठीमागच्या बाजूला आपण शिलाई मारून घेतलेली आहे खालच्या कमरेच्या भागावरती. आणि आता गळ्यावरून मी आपल्याला जो गळ्याचा शेप हवा आहे, गोल रुंदी लांबी वगैरे, त्या शेपमध्ये गळा कट करून घेतलेला आहे अस्तरचा. आणि आता आपण त्याच्यावरती सुद्धा 1 पाव इंचाची शिलाई मारून घेतलेली आहे. आता जो काही एक्स्ट्रा आपल्या मेन फॅब्रिकचा कपडा होता तो मी कट करून घेतला आहे. त्याच्यानंतर खालच्या कमरेच्या भागाला पण थोडासा कपडा दिसत होता, तर तो सुद्धा कट करून घेतला आहे. आता पिना काढून घेतल्या आणि गळ्यावरती छोटे छोटे कट लावून घ्यायचे, ज्यामुळे आपल्या गळ्याचा शेप जो आहे तो एकदम सुंदर असा होणार आहे. तर बघा आता आपण आपलं मेन फॅब्रिक आणि अस्तर जे आहे ते पलटवून घेतलेलं आहे, ज्यामुळे आपली सरळ बाजू वरती आलेली आहे. आता कमरेच्या भागावरती आपण एक दाब शिलाई देणार आहे आणि त्याच पद्धतीने आपण गळ्यावरती सुद्धा एकदम सुंदर अशी दाब शिलाई देणार आहे. तर बघा गळ्यावरून सुद्धा अशीच आपण दाब शिलाई द्यायची आणि त्याच्यानंतर आपण काठाचा उपयोग करून आपली डिझाईन जी आहे ती रेडी करणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बेल आयकॉन चिन्ह दाबा, ज्यामुळे काय होईल, मी ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करते त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुमच्यापर्यंत मिळून जाईल आणि तुम्हाला असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघता येतील. त्याच्यानंतर आपण आपल्या चॅनलवरती खूप सारे डिझाईनचे व्हिडिओ टाकलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलला एकदा भेट देऊन नक्की बघू शकता. तर बघा आता मी काय केलेलं आहे, अस्तरच्या साईडच्या बाजू शिलाई करून घेतलेल्या आहेत आणि एक्स्ट्रा जो काही कपडा झाला तो कट करून घेतलेला आहे. आता काय केलं आहे, शोल्डरचा मध्य पकडलेला आहे, घडी घातलेली आहे आणि खालच्या बाजूने आपल्याला अर्धा इंच रुंद आणि वर 4.5 ते 5 इंच उंचीचा आपल्याला पाठीमागचे टक्स मारून घ्यायचे, टक्स पॉईंट, ज्यामुळे आपला ब्लाऊज जो आहे तो पाठीमध्ये परफेक्ट बसून जातो आणि कस्टमर पण आपल्याला खूप सुंदर असं फिनिशिंग दिलं असं म्हणतं. तर बघा आता आपण मेन फॅब्रिकनं आपला बॅक पार्ट रेडी झालेला आहे. आता हा आपला काठ आहे, तर बघा ह्या काठाला मी काय केले, असं चौरस आकारामध्ये थोडंसं कट केले आणि त्याला काय करायचं आहे, आपण याला अस्तर न लावता चारी बाजूनी, काठ थोडासा जाड होता त्यामुळे मी याला चारी बाजूने अशी शिलाई मारून घेणार आहे, ज्यामुळे आपले दोरे जे आहेत ते थोडेफार बाहेर दिसणार होते, ते शिलाई मारल्यामुळे आतल्या बाजूला जातात. आता त्याच्यावरती खडे आहेत ते सुद्धा मी काढून घेते, जे आपले खडे शिलाईमध्ये येतात. तर बघा अशा पद्धतीने आपण एक चौकोन तयार करून घेतलेला आहे काठाचा, एक्स्ट्रा दोरे कट करून घेतले आणि गळ्यावरती व्यवस्थित आपल्याला तो काठ जो आहे तो आपल्याला असा कट करून ठेवून घ्यायचा आहे. तर बघा थोडासा काठ एका बाजूला जास्त वाटत होता, तर तो आणखी एकदा दुमडून घेतला आणि आता आपण बघा गळ्याच्या मध्यभागी बरोबर चौकोनच आहे, पण तो उभा चौकोन आपण कापणीच्या आकारामध्ये ठेवून दिलेला आहे आणि त्याच्यावरती शिलाई मारून घेतलेली आहे. बघा किती सुंदर अगोदरच गळा दिसायला लागलेला आहे. तर बघा आता आपण याच्यावरती लेस लावणार आहे. तर बघा अगोदर आपण काठापदराच्या पॅचवरती लेस लावून घेऊया. जो आपण काठापदराचा उपयोग करून घेतला आहे त्याचा आपण पुरेपूर डिझाईनमध्ये फायदा करून घेणार आहे. तर बघा मी पंचरंगी कलरची लेस घेतलेली आहे आणि त्याच्या चारी बाजूवरती ही लेस जी आहे ते आपण लावून घेणार आहे, ज्यामुळे आपला पॅच जो आहे ते एकदम सुंदर असा लुक देणार आहे आणि एकदम सुंदर असा दिसणार सुद्धा आहे. तर बघा किती सुंदर आताच गळा दिसायला लागलेला आहे. आता आपण गळ्यावरती सुद्धा लेस लावून घेऊया. तर बघा गोल गळ्यावरती सुद्धा आपल्याला लेस लावून घ्यायची.
तीच लेस वापरलेली आहे. जे कलर कॉम्बिनेशन आहे ते खूप सुंदर दिसते पोपटी कलरवरती, त्यामुळं हीच लेस आपण वापरली. तुम्ही इथं गोल्डन कलरची सुद्धा लेस वापरू शकता. तर बघा मी पंचरंगी कलरची लेस वापरलेली आहे. आता डबल लेअरमध्ये आपण ही लेस वापरणार आहे. तर बघा एक अर्धा इंच सुरुवातीच्या लेसपासून अर्धा इंच अंतरावरून दुसऱ्यांदा आपण लेस लावून घेतोय. आणि काठाच्या बाजूवरून आपल्याला कमरेच्या भागापर्यंत ही लेस लावून घ्यायची, ज्यामुळे आपली डिझाईन जी आहे ती एकदम सुंदर अशी रेडी होणार आहे. आता दुसऱ्या बाजूवरती सुद्धा त्या शेपमध्ये आपल्याला लेस लावायची आहे. बघा अशी आपली लेस लावून झालेली आहे आणि आपला गळासुद्धा असा रेडी झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.